मम्मी कधी जाणार आहे? हॅलो गाईज, तर मित्रांनो आज मी घरी आहे आणि मला जास्त व्हिडिओ वगैरे बनवायला वेळच नाही भेटत आहे. थोडेफार चॅलेंज व्हिडिओ बनवतो मी, पण त्याच्यात पण दुखणं डायरेक्टली सुरू होतं. आता आखाडाचा महिना चालू झाला आहे, त्यामुळे इतकं दुखणं आमचे सगळे माग आहे ना. मम्मी पण आजारी होती, खूप आजारी होती. आता मम्मीला बरं वाटते, त्याच्यामुळे मला कालच ऑफिसमध्येच मला डायरेक्टली थंडी ताप आलेला होता. म्हणजे आता बघा, काल आहे ना उपवास होता, आषाढी एकादशी होती बरोबर. तर मग मी तसं उपवास धरणार नव्हतं, पण म्हणे उपवास धर, कारण की ही एकादशी ना खूप महत्त्वाची असते. तर मग मी उपवास धरला आणि सकाळी डायरेक्टली मला पाणी प्यायची सवय. डायरेक्टली मी चहा पिऊन घेतला, रपा सगळं काम आवरलं, बादले उचल ते उचल, त्यामुळे पोटातून दुखायला लागलं. नंतर मी खिचडी खाल्ली रपा ते झालं. मग ऑफिसला गेलो, तिथून मी चक्रा वगैरे काहीच नाही मारलं, फक्त खुर्चीवर बसून राहिलो. मग दुपारी आम्ही जेवण केलं, त्यात पण मी पापडं खाल्लेले नव्हते. माझी बहीण आयुष्य ना, तिला पापडं देऊन टाकले, थोडेफारच खाल्ले. आणि मी खिचडी खाल्ली, ती पण जास्त नाही खाल्ली, थोडी एक डब्बा खाल्ली, तिची थोडी खिचडी खाल्ली. मग ते झालं. आणि मग नंतर ना 2-3 वाजता इतकं बेकार माझ्या पोटात गुडगुड व्हायला लागलं. असं नाही का दुसरं काही कारण, पण इतकं खतरनाक झालं होतं ना माझ्या पोटात. आणि असं वाटतं कोणतंही मारतंय डायरेक्टली. मग नंतर ना 4-5 वाजता ना डायरेक्टली ताप पण ते यायला लागला आणि इतकं अंग वगैरे सगळं भरून आलं होतं. आणि नंतर मी तरी पण सरला म्हणलो, सर मला जाऊन द्या घरी. 6:30 वाजले होते, 6:22 झाले ते. तर मग मी घरी आलो. घरी आल्या 15-20 मिनटं तर झोपून घेतल्यानंतर 3 केळं खाल्ले, गोळी घेतली, तेव्हा कुठं जाऊन आराम भेटला. सकाळी उठलो तरी पण सकाळी, आणि पूर्ण संध्याकाळी ना मला 2 ते 6 वाजेपर्यंत, म्हणजे किती 12, संध्याकाळी 12 ते 4-5 वाजेपर्यंत मी जागच होतो. इतकं बेकार पोट दुखायचं, इकडच्या अंगावरून तिकडच्या अंगावर, तिकडच्या अंगावरून इकडच्या अंगावर, इतकं खतरनाक झालेलं होतं. त्यामुळे मग झोपच नाही. मग मम्मीला म्हणलं मी सकाळी ना मस्तपैकी ना आता झोपणार आहे. मग मम्मीकडे गेलो, बाहेर वॉशरूमला वगैरे जाऊन आलो, मम्मीकडे गेलो आणि मग तिथं झोपलो. डायरेक्टली मी लिटरली पहिल्यांदा 9-9:30ला उठलेलो आहे, कारण की माझी झोपच नव्हती झाली. आणि माझ्यावर तर माझी झोप नाही होतो, तर मला फ्रेश वाटतच नाही. तरी पण अजून अंग कणकण करत आहे आणि पित्त झालेलं आहे आणि थोडंसं पोटात दुखतं आहे, इतकं बेकार. आणि त्यामुळे मी आज आहे ना म्हणजे घरीच राहिलो. तसं पण मी संडेला घरीच राहतो, म्हणून बरं झालं हा आजार संडेलाच आला, नाही तर अजून एक सुट्टी माझी पडली असते ऑफिसची. आणि तर मग काल एकादशी होती, तर मम्मीनी सगळं एकादशी होती, तर मग आम्ही सगळ्यांनी रात्री पण खिचडी ते सगळंच खाल्लं. काल नारळ पाणी आणतं, मीच नारळ पाणी ते पिऊन घेतलं, घरचे नाही बोलले, त्यांनी खोबरं ते खाल्लं. मग आता मम्मीनी ना स्वयंपाक म्हणजे नाही का निवेदन ते केलेले आहे. आता मम्मी लक्ष्मीच्या मंदिरावरती निवेद्य चढवायला जाणार आहे. आणि म्हणजे तिने जास्त नाही केलं, तिने तेलकटच केलंच नाही, फक्त निवेद्य चढवण्यापुरतं तेलकट केलेलं आहे. पण ती आता दाखवायला जाणार आहे, आता आवरलेलं आहे तिचं. मग ती दाखवून आली का मग आम्ही थोडंफार खाऊन घेऊ आणि बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय होतं. तसं मला तर नाही वाटत मी बनवू शकणार आहे, पण मग कारण की तब्येत ना खूप डाऊन झालेली, इतकी बेकार डाऊन झाली ना, का नाही का मला ना फक्त आराम पाहिजे आणि नुसतं आराम करायचं. पण तरी पण मी व्हिडिओ बनवतो आहे, कारण की पुढे चालून मी हेच व्हिडिओ माझे बघा की मी आजारी होतो तरी पण मी व्हिडिओ बनवत होतो. तर मग आता बघू आता मम्मी काय करती. मम्मी जाऊन आल्यावर मग आम्ही आता जेवण करणार आहे. काय मी त्यांनी काय केलं आहे, वरण भात वगैरे केला असेल, बघू मग. ओके, हे बघा मित्रांनो, मम्मीचं सगळं चांगल्या पद्धतीने आवरलेलं आहे. काय दाखव. अरे निवेद्य आहे. किती केले? 14. आता मम्मी चाललेली आहे निवेद्य दाखवायला. आणि आपल्याला काय केलं? सगळं केलेलं आहे दादा, डाळ भात सगळं. हां का, निवेद्य तिकडून आल्यावर आहे ना उपास. भारी दिसती, एक नंबर. एक नंबर. कसं ना काय मी सगळं पटापटा आवरलं, माझ्या मलाच माहिती आहे. अगरबत्तीने ते घेतलं मम्मी? नारळ नाही ना? नारळ आज आणू ना, एकदा निवेद्य दाखवायला जाय. मी आत्ता येते बरं का. हां लवकर या. पप्पांना फोन करून ठेव. अरे भाई साहब, जातं तर न माझं असं झालं आहे का मला झोपायचं सुद्धा कंटाळा येऊ राहिला. असं कोण राहतं बरं सांगा. म्हणजे पडलं का लगेच पोट इथं नाही दुखत, या इथं दुखतं, इतकं पेक्कन. अशी पहिले अशी डाकली अशी चमक निघते आणि नंतर पोट असं गुडगुड करायला लागतं, इतकं बेकार ना. पण मग आता
म्हणलं चला ठीक आहे. आणि आमच्या घरात इतके मच्छर आहे ना, अशी काय करावं, झाडं ते आहे ना त्याच्यामुळं मग मच्छर ते येतं, त्यामुळं मी मॉर्टिन लावली आहे बा, मॉर्टिन लावली. त्याच्यामुळे मग मी मॉर्टिन लावली. आता मम्मी गेलेली आहे बाहेर नैवेद्य दाखवायला लक्ष्मीच्या मंदिरात, लक्ष्मीच्या मंदिरात गेलेली आहे. आणि पप्पा पण कुठेतरी बाहेर गेले. आता पप्पा तर नाही येईन संध्याकाळपर्यंत. मलाच आता बाजारात जावं लागणार आहे मम्मीला घेऊन. मग आम्हाला बाजारात जायचं आहे, त्याच्या आधी बाजारात जायचं, मग त्याच्या आधी आपण जेवण करून घेऊ. हे काय लागलंय तो काहीच फिर देखते अगले व्लॉग में क्या क्या होतं. आणि हा की माझी गाडी ना काल पाणी आलतं, म्हणलं आता किती 15-20 दिवस झाले आपण धुतले नाही, तरी पण मी गाडी कुठंच नेत नाही बरं का. मग म्हणलं आता पाणी आलं तर मग आपण गाडी धुऊ. पाणी आलं होतं तर मग मी हे इग्नोर करा मागचं. तर मग म्हणलं तर गाडी धुऊ, पाणी आलं होतं तर गाडी धुवायला काढली, तो चिखल निघत नव्हता बाई. इतकी खतरनाक गाडी झालेली होती ना, पूर्ण मला असं वाटतं 1-1.5 तास तर माझा त्याच्यातच गेला. असं वाटतं त्याच्या बदली मी गॅरेजमध्ये जाऊन तिथं पैसे देऊन ती गाडी धुतली असती. इतकं खतरनाक झालं होतं, इतका चिखल झालेला होता बाई साहेब. तो चिखल निघत नव्हता, पण मी काढलाच. पण त्याचा परिणाम आता होतो आहे, नुसतं ते पाणी बादल्या हे करा ते करा. मला एकतर आहे ना असं झोपून नाही, म्हणजे नाही का असं आजारी असल्यावर जास्त पडून नाही आवडत. आणि पडून म्हणलं तर मग गेलंच, पडून राहिलं तर मग अजून दुःख नाही येतं. त्याच्यामुळे मग आज काय मी व्हिडिओ बनवू शकणार नाही अजिबात. शॉर्ट व्हिडिओ असताना ते अजिबात नाही बनवू शकणार. तर मग मी म्हणलं चला आपण व्लॉग तरी बनवू. आता खूप दिवस झाले व्लॉगनं बनवलं, आपण घरी पण आहे, थोडी तब्येत पण बरोबर नाही, मग व्लॉग बनवू. कारण की दिवस कशाला वाया घालवायचा ना. मग त्याच्यामुळं म्हणलं तर मग आता बघू मित्रांनो बघू मित्रांनो काय काय होतं. आता मला फुल झोप लागलेली, एवढं 9 वाजेपर्यंत झोपून परत मला झोप लागलेली. तब देखते क्या क्या होता है क्या क्या नहीं होता है. काही दिवसांनी मी जिमला पण जाणार आहे. कायचं बाई इथं हाल चालू आहे, इथं ऑफिसवाले सुट्ट्या देत नाही. आणि मला मान्य संध्याकाळी आपण 7-8ला जाऊ शकतो, पण मग ऑफिसवरून मी 6:15 6:30लाच निघलो ना, त्याच्यात तर मला सामान घ्यायचं. आता माझे मोठे बाबा मोठ्या आजींनी नारळ पाणी आणायला लावलेले, त्यांना नारळ पाणी पण आणून द्यायचं तिथून. आणि प्लस मग अजून एक्स्ट्रा कामं. त्याच्यामुळे मग 7-7:30 कुठंच नाही जात घरपर्यंत यायला. सगळं इकडं तिकडं थांबून एक ठिकाणी थांबून सगळं हे करायला कुठंच नाही जात. मग त्यामुळे मग जिम जायला म्हणजे वेळच नसतो. पहिले मी लावली होती किती, फक्त 10 दिवसाची जिम लावली आहे. त्याच्यात माझे 3 दिवस झालते ना, त्याच्यात माझं पूर्ण अंग दुखायला लागलो. पण नंतर ना सवय झाली, पण नेमकी त्याच टायमाला मी कामाला लागलो. तर मग असं झालं. मग आता बघू आपण पुढे काय काय होतं, तो व्लॉग में बने राहू गाइस. ओके, बाय बाय. आणि मला खूप जण म्हणते तू नाकातून बोलतो त्याच्यावानी तुझा आवाज पोरीवानी येतो बरं का. आता माझा आवाज आहे, मी त्याला काही करू नाही शकत ना. मी त्याच्यात काही असं काय म्हणते त्याला, म्हणजे असं काही व्हॉईस रेकॉर्डर नाही घालू शकत. तर मग मी आता काय करू त्याला सांगा. जसा आवाज जसं आपण रिअल आहे ना तसंच दाखवायचं. दुसरं असं हे करून काहीच फायदा नाही ना. आता काही जण काय करता, व्हॉईस रेकॉर्डिंग करता, हे करता ते करता. जसा आवाज मी तसंच दाखवणार. नाकातून बोलत असलो तर माझ्या हातात थोडी मी नाकातून बोलतो, बरोबर ना. तसं नाकातून येतो तर नाकातून येतो, मग त्याला काय करणार आहे. आणि मी सगळ्या दुनियाचा बिनलाज आहे, कोणी काही बोलू घंटा फरक पडत नाही.